येण्यासारखं कन्सिव्ह केलं होतं ना. आणि त्या सगळ्याचा जो एक शेवट येतो की ॲक्च्युअल अटॅक येताना रणबीर मला म्हणतो की अरे फ्रेडी तुझी चड्डी दे वगैरे. स्टील वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डिरेक्टर्स आय हॅव वर्कड विथ, दॅट इज राम गोपाल वर्मा. कोण आहे हा माणूस ज्याने माझ्या इंजिनियर्सला या मशीनविषयी ब्रीफ केलंय? काय ब्रेन आहे त्याचा? माझ्याकडे हे काम करणारे एवढी वेडपट माणसं आहेत, ते सगळे मॅड झाले. हा कोण माणूस आहे? मला तो म्हणाला होता तेव्हा की उपेन तुला असं वाटतंय की हा फक्त एक सीन आहे, कोणीच तुला विसरू शकत नाही. नमस्कार, मी दिलीप ठाकूर घेऊन येत आहे हॅशटॅग ठाकूर विचारणार, फक्त एक्सक्लुझिव्हली इट्स मज्जावर. चित्रपट रसिको, तुम्हाला माहिती आहे सध्या कशाचं चक्रीवादळ उठलेलं आहे. जिथे जाल तिथे एकच चर्चा, एकच हवा, एकच वाद, एकच विवाद आणि एकच गप्पा. आणि ते म्हणजे ॲनिमल आणि त्यातले उपेंद्र लिमे. उपेंद्र लिमेच का? कशाला? या रोलसाठी. संदीपला विचारायचा प्रश्न मला विचारला. हा मुद्दा विचारला. ॲक्च्युली मार्चमध्ये कधीतरी ते जितेंद्र भोसले म्हणून संदीप रेड्डीचा असिस्टंट आहे, त्याचा मला एकदा फोन आला होता की उपेंद्र सर टी सिरीजची एक हिंदी फिल्म येते आणि एक सीन आहे, तर तुम्ही कराल का? तर मी म्हणलं अरे एक सीन मला काही फार इंटरेस्ट नाही, त्यामुळे मी काही करणार नाही. मग त्यांनी तरी तो एक फॉलोअप ठेवत होता. मी त्याला म्हणलं अरे नाही, मी एक सीनमध्ये नाही इंटरेस्टेड. मग तो मला म्हणला अरे सर ही संदीप रेड्डींची फिल्म आहे आणि तुम्हाला माहिती आहेत का संदीप रेड्डी? तर मी म्हणलं हां, संदीप रेड्डी म्हणजे म्हणलं अर्जुन रेड्डीचे डिरेक्टर. तर अर्जुन रेड्डी मी बघितली होती आणि अर्जुन रेड्डी मला प्रचंड आवडलेली फिल्म. म्हणजे मला असं वाटलं की राम गोपाल वर्माची पहिली फिल्म शिवा ही बघितल्यानंतर मी त्या कॉलेजच्या दिवसामध्ये प्रचंड इम्प्रेस झालो होतो आणि विश्वास बसणार नाही अशी ती फिल्म होती. द वे ही कन्सिव्ड काही त्या युथचे जे सीन्स आहेत ते पहिल्यांदा आलेच नव्हते, अशा पद्धतीचे सगळे त्या शिवामध्ये आले होते. आणि कोणाचा विश्वास बसणार नाही की या फिल्म मेकरची ही पहिली फिल्म आहे. आणि मग पुढे रामूनी खतरनाक फिल्म्स केल्याच. तसं मला अर्जुन रेड्डी बघितल्यावर झालं आहे, ही ह्या माणसाची पहिली फिल्म आहे आणि अशी फ्लॉलेस केली होती त्यांनी आणि कन्व्हिक्शन होतं आणि वेगळ्या पद्धतीने अत्यंत कन्सिव्ह केली होती. तर मग मला थोडा इंटरेस्ट डेव्हलप झाला. तर तो म्हणला की मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक सीन आहे म्हणून करत नाही आहात वगैरे, पण त्यांना काहीही करून तुम्हीच तो रोल करावा असं वाटतंय, अशी त्यांची इच्छा आहे. तर ते म्हणालेत की आपण भेटू शकू का? तर मी म्हटलं की मला भेटायला आवडेल, कारण की मी अर्जुन रेड्डीमुळे फॅन होता. मग एका अशा आपल्या आवडत्या अशा डिरेक्टरला आपल्याला भेटायला का आवडणार नाही? म्हटलं हां, भेटायला काही प्रॉब्लेम नाही, मीटिंग करू. आणि मी असं जाताना सुद्धा मीटिंगला असं होतं की आपल्याला फिल्म मेकर आवडलेला आहे, आपण त्याच्याशी गप्पा मारूया आणि त्याला सांगूया की मी काही करत नाही फिल्म, कारण की एक सीन कुठे करूया वगैरे, असं माझ्या डोक्यात चाललं होतं सगळं. आणि मग फायनली मी भेटायला गेलो आणि ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी मला सांगितलं की असा एक तो ड्रामा आहे आणि एक हाय व्होल्टेज ॲक्शन सिक्वेन्स नेव्हर बिफोर असा मी तो प्लॅन केलेला आहे आणि तो सगळा तुझ्या एंट्रीपासून ते सगळं सुरू होणार आहे आणि त्याचं निमित्त पण तू आहेस, कारण यू आर आर्म सप्लायर आणि त्या पद्धतीत ते येतो आहे. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीत सांगितलं तो सीन सांगितला, तिथं मी कन्व्हिन्स झालो खरं सांगायचं झालं तर. त्याच्यामध्ये एक दोन काही सीनमध्ये अशा गोष्टी होत्या की तिथं मी थोडासा गडबड झालेली होती. म्हणजे उदाहरणार्थ चड्डीचा सीन. तर तो मला म्हणाला की डोंट वरी, तो अश्लील वाटणार नाही आणि याची काळजी आपण घेऊया. आणि मी तसा स्क्रीन प्ले डेव्हलप केलेला आहे. म्हणजे असा तो फक्त त्याच्यापुरता येणार नाही. जर तुम्ही फिल्म बघितली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तो एक त्याच्या सगळ्या स्टाफला फ्लोमध्ये येतो आणि तो जस्टिफाईड होतो. असं होत नाही, त्यांनी तसं ते स्क्रीन प्लेमध्ये सगळं केलेलं आहे. आणि त्याच्या डोक्यात ते सगळं होतं की मी कुठे इथे VFX वापरणार नाही आहे. मग त्यांनी मला त्या मशीनचा फोटो दाखवला जे त्यांनी डिझाईन केलेलं होतं, असं सगळं होतं. आणि त्याच्या डोक्यामध्ये एक खूप वेगळ्या लेवलवरचा एक विकृत तो सिक्वेन्स करायचा हे डोक्यात होतं. आणि ते सगळं ॲक्शन सिक्वेन्स अजय अतुलच्या गाण्यावर बी कट करणारे हेही त्याच्या डोक्यात फिक्स होतं. म्हणजे त्याला सगळं परफेक्ट होतं, दिसत होतं. आणि मी त्यांनी फक्त मला तेव्हा नुसतं सांगितलं होता सीन.
ते म्हणलं की ठीक आहे, मला आवडेल करायला, स्पेशल अपिअरन्स म्हणून आपण करूया. तो म्हणला तू म्हणशील तसं आपण करूया, तू स्पेशल अपिअरन्स म्हणून मी टायटलला स्पेशल अपिअरन्स देतो तुला, पण तू कर. आणि म्हणजे ते बरं त्यांनी काही फार कामं बघितली नव्हती, त्यांनी सरकार राजमधलं काम बघितलं होतं माझं, जे त्याला प्रचंड आवडलं होतं. आणखीन 1-2 कुठली तरी कामं बघितली होती. आणि तसं तो म्हणजे गुगलवर जाऊन उपेंद्र लिमये हे करून इमेजेसमध्ये जाऊन त्यांनी एक लुक शोधला होता. म्हणजे माझं आता गुगलवर अनेक पिक्चर्स येतात ना आपले, तर त्यातला एक माझा मिशी नसलेला वेगळाच एक हे होता. तर तो म्हणला की आय वॉन्ट यू इन दिस लुक. तर मी त्याला म्हणालो की इट इज जस्ट नॉट पॉसिबल, आय ऑलरेडी साईन फरहान अख्तरच फिल्म, एक्सेलची मी तेव्हा साईन करून ठेवलेली होती फिल्म. तर मी म्हणलं की हा लुक तर शक्य नाही, मिशी तर मी काही काढू शकत नाही, कारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे सगळं मी एका हिंदी फिल्मला कमिट केलेलं होतं. तर तो म्हणला ठीक आहे, लुकचा काही प्रॉब्लेम नाही, हे नाही तू करतोस ना. मी म्हणलं आपण करूया. तर मी त्याला म्हणलं यू गेट मी द सीन्स, तुम्हाला सीन देतो आणि आय विल गेट बॅक टू यू, मी तो बघून माझे काही इनपुट्स असतील तर देईन वगैरे. असं करत ती सुरुवात झाली ॲक्च्युली. आणि मग 1-2 दिवसांनी त्या जितेंद्रांनी मला सीन पाठवले, जो त्यांनी एक इंटरेस्टिंग केला होता. कॅरेक्टर त्याच्या डोक्यामध्ये फिक्स होतं की तो एक फ्रेडी आहे, कोकण वगैरे बॅकग्राऊंड आहे, त्याला थोडंसं मराठीचा त्याला एक हे आहे. आणि त्याची काही इम्प्रोवाइज लाईन्स ज्या तूच दे मला, असं त्याने मला सांगितलं होत्या. मग त्या सगळ्या त्या चांगलं असेल किंवा आईच्या गावात असेल, लायकीत राहायचं असेल, या सगळ्या माझ्या ॲडिशन्स होत्या की ज्या त्यांनी त्याला फक्त ते मूड अपेक्षित होते. पण तो म्हणला की लँग्वेज तुझी वापरा, म्हणजे त्याला तो एक रिजनलचा टच येईल जो मला अपेक्षित आहे. आणि किंवा आत्मनिर्भरसारखा जो शब्द आहे तो सुद्धा मी ॲड पण त्याला काही हे नव्हतं. आणि मग तो इम्प्रोवाइज केला आम्ही बराच. मग तो बिफोर सीन शूट व्हायच्या अगोदर आम्ही त्या सीनवर बऱ्यापैकी डिस्कशन आणि चर्चा केली. मग त्या लूकवर त्यांनी एक चर्चा केली, कारण मी त्याला जेव्हा कळलं मी केस कापणार नाही, मग त्याने जर त्याच्या डोक्यातला एक लूक होता तो सगळा बदलला. आणि मग आम्ही 1-2-3 व्हेरिएशन्स करून बघितले. आता जो फिल्ममध्ये असतो तो त्याने लॉक केला आणि मग तो सगळा इम्प्रोवाइज्ड हे होता. पण फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आला. टेक्निकली अत्यंत साऊंड माणूस आहे तो. आणि ॲक्टर म्हणून म्हणजे रामूनंतरचं हे झालं मला ते थोडंसं, किंवा खूप कमी डिरेक्टर्स आहेत की बऱ्याच वेळा काय होतं तो पोज आणि ॲटिट्यूडच जास्त आहे. एक्झॅक्टली, पण ते स्क्रीनवर येत नाही. रामू एकदा बोलताना मला असं म्हणालं होतं की इट इज ऑलवेज ॲक्टर्स परफॉर्मन्स, तो माझी फिल्म A ग्रेड आहे का B ग्रेड आहे हे ठरवतो. म्हणजे त्यांनी बोलताना मला असं उदाहरण सांगितलं की म्हणजे तो म्हणलं की सांगतो आता मी कसं तुला. तेव्हा जस्ट सरकार झालेली होती. तो म्हणून मी सरकार अमिताभ बच्चन, आणि आज ती खूप वर झाली हे आली. आता सरकारचा अमिताभ बच्चनचा रोल जर का मी जितेंद्रला दिला असता तर मला डायरेक्ट ती म्हणजे त्याचा क्लासच चेंज होतो. एक्झॅक्टली. त्यामुळे ते खूप कमी सेन्सिबल हे डिरेक्टर्स असतात की त्यांना माहिती असतं की हा आहे ना, हा एक कंटेंट मला जो द्यायचा आहे ना, हा मला परफॉर्मर थ्रू द्यायचा आहे. त्यामुळे तो परफॉर्मर आहे ना, हाच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माध्यम आहे. त्यामुळे संदीप मला तो तसा वाटला थोडासा की ह्यातलं सगळं जर कास्टिंग तुम्ही बघितलं ना की त्या कॅरेक्टरसाठी जे ज्या पद्धतीत त्यांनी केलेलं, पण ते ॲप्ट वाटतात असे त्या ठिकाणी सगळे करेक्ट असे होऊन जातात. बट दॅट क्रेडिट गोज टू संदीप. आणि त्याला ते कळतं की हाच माणूस आहे जो माझ्या डोक्यात असलेला कंटेंट डिलिव्हर करू शकणार आहे. मला त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग ऑफकोर्स इम्प्रोवाइज करताना आपण खूपच करतो. म्हणजे मी तर म्हणजे माझी तर पहिली लाईन अशी हे गेली होती की तो येतो आणि ते सगळे पगडीवाले आहेत ना, सगळे पंजाबी आहेत. तर मी त्याला म्हणतो की मला माहीत नाही आहे ना त्यातला प्रोटॅगनिस्ट कोण आहे, किंवा रणबीरला मला माहीत नाही की मी त्याला भेटायला म्हणून आलो आहे. मी ते सगळे पगडीवाले म्हणून बघून म्हणतो की ये तुम लोग के पंजाब 11 का कॅप्टन कोण आहे, अशी मी गेली होती. आणि अशा ह्या लेवलवर आम्ही अनेक गोष्टी इम्प्रोवाइज केल्या होत्या, ज्या एडिट करत फार ते गॅलरी पण होणार नाही, कंटेंट पण जाणार नाही, कॅरेक्टरिस्टिक्स बसनं पण तो होणार नाही, इम्पॅक्ट पण राहील. म्हणजे त्याला
तो म्हणलं म्हणजे त्याला गॅरंटी होती की ह्याच्यामध्ये ह्युमर आहे, त्याला गॅरंटी होती की ह्याच्यामध्ये बंपर लाफ्टर मिळणार आहे, आणि त्याला हेही माहिती होतं की ते ऑल ओव्हर मिळणार आहे आणि मराठीमध्ये तर ते उसळणार आहे, म्हणजे मराठीमध्ये तर फारच ते होणार ह्याची त्याला गॅरंटी होती. पण हे सगळं करत असताना त्याची डिग्निटी गिल होणार नाही किंवा तो एक टिपिकल कॉमेडी हे होणार नाही याची चुकीचा मेसेज त्या कॅरेक्टरला जाणार नाही, कारण की तो कडक आहे, फोर्सचा माणूस आहे, प्रिन्सिपलवाला माणूस आहे, आणि हे आहे त्याच्या बाकी बॉडी लँग्वेज आणि याच्यातनं जे काही विनोद येतील ते होतील, पण ते विनोदासाठी विनोद करायला जायचं नाही असं ते सगळं होतं. आणि येण्यासारखं कन्सिव्ह केलं होतं ना. आणि त्या सगळ्याचा जो एक शेवट येतो की ॲक्च्युअल अटॅक येताना रणबीर मला म्हणतो की अरे फ्रेडी तुझी चड्डी दे वगैरे. तर कुठला सुपरस्टार मी एवढे बघितलेले आहेत ॲक्टर्स ते स्वतःच्याच इतके प्रेमात असतात की ते असा सीनच करणार नाहीत. म्हणजे ते करायला सुद्धा एक जे करेज लागतं ना. तर मी म्हणलं की मी पहिल्यांदा असं आलो होतो की अरे ते असा कसा करणार, पण ठीक आहे आपण चड्डी काढूया, घालणारे कोण रणबीर कपूर, चल काढूया म्हणलं. असा तो एक मी हे केला होता. पण थोडा हेजिटेट मी होतो, पण संदीप वॉज 100% कन्व्हिन्स्ड. तो कन्व्हिन्स्ड होता की ते सगळं करेक्ट वर्क होणार आणि हे होणार. आणि 2-3 दिवसात मला वाटतं आमचं काम संपलं, पण मजा आली, खूपच मजा आली. आणि म्हणजे मी शूट संपल्यानंतर माझ्या इंडस्ट्रीतल्या काही 1-2-3 मित्रांना म्हणालो होतो की ह्या जनरेशनच्या रामगोपाल वर्माबरोबर मी काम केलं. तो रामगोपाल वर्मा ज्यांनी शिवा वगैरे नंतर सत्या वगैरे तोच येत ना त्या ह्याच्यातला जो होता ना, की मी अनेक ह्याच्यातही म्हणलं की त्या रामूच्या नंतर न चालणाऱ्या फिल्मच्या काळामध्ये मी त्याच्याबरोबर काम केलं. सरकार राज एक त्याची वर्क झाली, पण नंतर तो फारच तो वेगळा विषय सगळा. स्टील वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डिरेक्टर्स आय हॅव वर्कड विथ, दॅट इज रामगोपाल वर्मा. कारण हे एखादी गोष्ट यशस्वी होते म्हणून तेच करत नाही गेला. तो रंगीला वेगळा, मस्त वेगळा, सत्या वेगळा. म्हणजे जिथे आपण म्हणतो की 70 mm हे अत्यंत लॉंग शॉट आणि याचं माध्यम आहे, तिथं सरकारमध्ये त्यांनी ते सगळं ग्रामर चेंज करून एक्स्ट्रीम क्लोजअपवर खेळलेला आहे तो माणूस. म्हणजे नेव्हर बिफोर असे क्लोज हे करत त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी अनेक प्रयोग करून बघितलेत जिथे व्यावसायिक यश अपयश याचा विचार न करता अनेक हे करून बघितलेले आहेत. त्यामुळे आणि काम करायला मजा आली खूप. तर तसा संदीप मला तशा अर्थाने मग ती आय फाउंड हिम व्हेरी इंटरेस्टिंग द वे ही कन्सिव्ड द सीन, आणि ज्या पद्धतीत ते केलं, मग त्याची प्रोसेस, मग त्यांनी कंटेंट सांगितल्यावर त्याचे को रायटर तो स्वतः रायटर आहे, ते मिळून सगळ्यांचे येणारे इनपुट्स व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून बिफोर शूट आम्ही त्या सीनवर काम करतोय आणि तो कसा हे होणार आहे तो बघतोय. तरी आता काही त्याच्यामध्ये हे असल्यामुळे बऱ्याचशा त्या गोष्टी एडिट झाल्या. नाही ते सेन्सॉरमुळे काही हे गोष्टी त्या एक अनएडिटेड किंवा हे तुम्हाला OTT जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तिथे आणखी बघायला मिळेल. पण ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होते की असं करत ते फाईन ट्यून करत तो केला सगळा आणि मजा आली, धमाल आली. पण तो हात ठेवायचा तो पंच आहे आणि तो उडवायचा ते कसं काय? नाही तिथे कसं पब्लिक एकदम म्हणजे कसं आहे की मुळामध्ये त्यांनी ते कॅरेक्टर म्हणलं की हा आर्म सप्लायर आणि रेग्युलर हे करतो. हा मुळामध्ये काय आलाय की तो भेटायला आलाय की कोण आहे हा माणूस ज्यांनी हे डिझाईन दिलंय, कोण आहे हा माणूस ज्यांनी माझ्या इंजिनियर्सला या मशीनविषयी ब्रीफ केलंय, काय ब्रेन आहे त्याचा, माझ्याकडे हे काम करणारे एवढी वेडपट माणसं आहेत, ते सगळे मॅड झाले, हा कोण माणूस आहे म्हणून त्याला भेटायला आलेला आहे हा. म्हणून तो म्हणतो ना की मी काय स्विगीवाला डिलिव्हरी बॉय नाहीये, इज्जत मध्ये राहायचं, प्रिन्सिपलवाला माणूस आहे आणि मी कुठलाही धंदा हा करत असेल पण तो अत्यंत मी शिस्तीत करतो, असा तो अत्यंत डिसिप्लिन्ड आहे. म्हणून त्याला एक कोणतरी कॅज्युअली असा खांद्यावर हात टाकल्यावर ते एका त्या रिफ्लेक्शन मध्ये ती एक कॅरेक्टरिस्टिक त्याची तयार होते. ते तुमची कल्पना नाही ते आमचं बोलताना वर्क झालं होतं की असं करूया आपण, एकदम इम्पॅक्ट हो. कारण की तो त्या कॅरेक्टरचा एक हे कळावा म्हणून टाकलेला तो भाग होता की तो तसा कॅज्युअल कोणतरी याचं दाखवते असं, ह्याला हलक्यात घेऊ नका, फ्रेडीला हलक्यात घेऊ नका. म्हणजे जर तुम्ही तिथं त्या प्रोटॅगनिस्टची रिॲक्शन रणबीरची बघितली तर रणबीरही त्याला त्याच्या माणसाला म्हणतो तर शांत राहा,
जरा प्लीज, म्हणजे नाहीतर, कारण की तो त्याचाही अपमानच आहे ना वेगळ्या अर्थाने, पण ते तसं होऊन देत नाही तो, की माझ्या माणसाला काय तू असा बोलतोस वगैरे. तो त्याच्याच माणसाला म्हणतो की थांब जरा, शांत राहा. आणि मग मी त्याला सांगतो की मी असा फालतू माणूस नाही, हा जो माणूस आहे ना ज्याने मला हे डिझाईन हे केलंय ना त्याला भेटायला म्हणून मी आलोय. हे तुझे बिंडोक लोक मला स्विगीवाला समजतात, असा तो एक तिथं आम्ही तो तिथल्या तिथं इम्प्रुव्हाइज करून टाकलेले पंचेस आहेत हे सगळे, की मग तो स्विगीचा रिझल्ट चांगला रिझल्ट. मला तेच म्हणायचं की कॅरेक्टरिस्टिक्सवर तो माणूस, कॅरेक्टर्सवर तो प्रचंड, द वे ही कन्सीव्ह ते सगळे कॅरेक्टर्स त्यांनी हे केलेली आहेत ना. म्हणजे आता रणबीरच्या किती शेड्स आपण बघूया, किती शेड्स आहेत जगा. म्हणजे आता तो हे करत नाही की त्याची हार्ट सर्जरी हे झाल्यानंतर एक सक्सेस सेलिब्रेट, म्हणजे ते सेलिब्रेशन ज्या पद्धतीत त्यांनी केलेलं आहे, एक तर त्या विचार करण्याच्या धाडसाचं आपण काय करायचं, आणि ते तितक्या प्रामाणिकपणे परफॉर्म करणाऱ्या रणबीर कपूरचं आपण काय करायचं, असा आहे ना तो सगळा. तर मी काय विचारतो की सिनेमा रिलीज होईपर्यंत ह्या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमे आहे हे कुठेही माहीत पडलं नाही. हे चांगलं झालं की काय, याच्याकडे काय, मी याच्याकडे काही, मला काहीच वाटत नाही. म्हणजे कारण की त्याला मी म्हणलो होतं स्पेशल अपिअरन्स म्हणून ठेव, आणि त्याला ते सरप्राईज म्हणून ठेवायचं होतं, आणि त्यांनी ते स्पेशल अपिअरन्स म्हणून ठेवलं. त्याने ते क्रेडिट पण मला पहिल्या टायटलला दिलेलं आहे, असंही नाही आहे. आम्ही सिनेमा बघत होतो, टायटल होतं तिला, अरे हे तर जनरली काय होतं माहिती नाही की मी एक हिंदी सिनेमा करतो, हे कोणाला हवं. हो, आणि मी तसा अगदीच त्या सगळ्या माध्यमांपासून दूर असल्यामुळे, नाही तर ते असतंच ना, पहिला माझा सेल्फी आणि मग उद्या माझं स्टेटस आणि परवा माझं ते, आणि मग ते चालूच राहतं तर माझा काही त्याच्याशी फारसा संबंध येत नाही, त्यामुळे मी त्या भानगडीत काही. पण हे पत्त्यावर पडलं, ठीक आहे, शॉक आहे ना. म्हणजे कसं झालं माहिती, आता मी सोशल मीडियावर बघतो ना, तर उपेंद्र लिमेविषयी जे काही आता रिॲक्शन येत आहेत ते लोकही शॉक झाले की कोणाला माहीत नसल्यामुळे आणि एकदम अनपेक्षितपणे दिसल्याने हे झालं. आला आणि ऑल ओव्हर वर्ल्ड मधनं, म्हणजे ते US म्हणू नका, ऑस्ट्रेलिया म्हणू नका, UAE म्हणू, सगळीकडनं ते असे नॉनस्टॉप चालू आहेत. आणि मग ते इतक्या लेवलवर चालू आहेत की जे मला ओळखत नाहीत पण जे त्यांचे नातेवाईक ओळखतात ते नातेवाईकांना फोन करतात आणि सांगतात तुझा तो मित्र आहे ना त्याला सांग ते अफलातून, आणि मजा आली. तर असे ते, आणि ते मेसेजेस आणि हे सगळं चालूच आहे नॉनस्टॉप. पण ठीक आहे, म्हणजे काय मी आधीपासून सांगून जर ठेवलं असतं त्याने काय फरक पडणार होता, की त्यांनी काय होणार होता, असं नाही. हे उलट जास्त चांगलं झालं. पण दुसरं म्हणजे इंटिरियर मधनं जे रिएक्शन्स आहेत त्या कशा आहेत, इंटिरियर मधल्या रिएक्शन्स जरा मराठीतल्या ज्या आहेत त्या फार डेंजरस. त्या सगळ्या अशा आहेत, म्हणजे क्लिप्स पाठवतात मला की साताऱ्यामधनं, आणि हे बघ अरे यार तुझा सीन चाललाय पण तू आहेस हे लोकांना माहित नाही, मग तू दिसल्यावरच मुळात टाळ्या शिट्ट्यांनी सुरुवात होते, आणि मग तो एक दंगा, आणि ते इतक्या शिट्ट्या आणि इतकं हे चाललंय की ते डायलॉग्सच मिस होत आहेत. आता एकदा शांतपणे परत फिल्म बघायला लागेल, कारण की लोकांनी त्या इतका दंगा केलाय तुला बघून की ते ऐकूच येत नाहीये, या लेवलवरच्या त्या रिॲक्शन्स आल्यात. आणि संदीपचं आणखीन एक म्हणणं होतं, त्यामुळे ह्या चित्रपटाच्या निमित्त आणखीन एक झालं की ही पहिली फिल्म आहे ज्या फिल्मसाठी मी पहिल्यांदा माझ्याच कॅरेक्टरसाठी तेलुगूमध्ये डबिंग केलंय. म्हणजे याचं तेलुगू डबिंगही मीच केलंय की मीरेना फोन लोमा इंजिनियर तो मातला दिंडी, ते सगळं डायरेक्ट पॉईंट किओस्ता वगैरे, प्राणालू तियाटानी के इवी पुट्टाई, म्हणजे असं हे सगळं हे घेऊन ते सगळं. फक्त मला कसं होतं, मला फील माहिती होता, कंटेंट माहिती होता, त्यामुळे मग ते स्क्रिप्ट घेऊन देवनागरीमध्ये हे करून भाषेचं एक्सप्रेशन नाही मग त्याच्यासाठी ट्युटर घेतला होता. अच्छा, त्यासाठी ट्युटर घेतला होता. म्हणजे मी त्याच्याकडनं ते सगळं, मला कंटेंट माहितीये, मी काय बोललोय ते माहितीये, मला फील माहितीये, त्यामुळे तो मुद्दा फक्त भाषा. मग त्याच्यासाठी ते ट्युटर घेऊन त्याच्याकडनं ते हे केलं, आणि त्यांनी तेलुगूमध्ये सुद्धा मराठीच कॅरेक्टर ठेवलाय, त्यामुळे त्यातले जे मराठी शब्द आहे, वाक्य आहे, ती मराठीच ठेवली आहेत त्यांनी. पण बाकी हिंदीचा जो सगळा हे आहे ते सगळं त्यांनी तेलुगूमध्ये केलं. आणि तो म्हणला की थोडंसं 19-20 चालेल, कारण की तेलुगू ऑडियन्सलाही माहिती आहे की तू मुळात मराठी माणूस आहेस आणि तो तेलुगू बोलतोय, पण मला तुझा आवाज वापरायचा आहे, कारण की तुझ्या आवाजाला जे कॅरेक्टर आहे ते मला डबिंग आर्टिस्टकडे मिळणार नाही, तो आवाजाच्या प्रेमात आहे. त्यामुळे म्हणलं की आय वॉन्ट टू यूज युअर ओरिजिनल व्हॉइस इन तेलुगू. पण मजा आली ते. आणि तेलुगूचा रिस्पॉन्स पण आकडे तो म्हणजे हिंदी खालोखालचा तेलुगूचा रिस्पॉन्स आहे, म्हणजे इतका कुठल्याच बॉलिवूडला मिळाला नाही या पद्धतीत तेलुगूमध्ये रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे पहिल्या दिवशी साधारण इकडे 52-53 CR तर तिकडे ऑलमोस्ट 10 CR
फक्त पहिल्या दिवसाचं कलेक्शन होतं तेलंगणा आणि आंध्रामध्ये वगैरे. आणि ए सर्टिफिकेटवाल्या फिल्मला एवढा बिझनेस होणारा हा मला वाटतं पहिला चित्रपट असेल. शुक्रवार शनिवार रविवारचा आत्ता आपण बोलतोय तेव्हा जो फायनल फिगर आली ती 356 CR होती. आणि आज 4था दिवस आहे फक्त. आज 4था दिवस आहे, त्यामुळे भयानक रिस्पॉन्स. बरं, रिव्ह्यू पाहिले, वाचले? रिव्ह्यू वाचले, पाहिले, पण ते म्हणजे काही त्यातल्या गोष्टी आहेत त्या लोकांना, काही लोकांना नाही पचू शकत, त्यामुळे त्यांना ते आवडणार नाहीत. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. त्या बऱ्यापैकी मिक्स आहेत, पॉझिटिव्ह चांगले आहेत, पण काही काही जणांच्या निगेटिव्ह आहेत, पण ते असू शकतात. हे ज्याचं त्याचं मत आहे. आणि फक्त कॉमन मॅनचं जेव्हा असं असतं तेव्हा मला काही वाटत नाही. रिव्ह्यू लिहिणारा जेव्हा लिहितो ना तेव्हा मग थोडासा त्रास होतो, कारण की त्यांनी अत्यंत तटस्थपणे लिहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण तुमच्या एवढा सिनियर आता कोण जर्नलिस्ट आहे मला सांगा, तुमच्या एवढा मोठा एक्सपिरियन्सवाला समीक्षक माझ्या पाहण्यात आज तरी मराठीमध्ये तरी कोणी नाही. आणि मग जनरल म्हणतात ना, स्क्रीनप्लेमध्ये थोडीशी गडबड आहे असं कोणतरी एक बोलताना रिव्ह्यू करताना सांगतात, यांनी भूमिकेला जरा न्याय दिला. अरे इतकं जनरल करून टाकलेलं आहे सगळं, आणि त्याच्याकडे सोपी नसते, त्यामुळे मी त्याच्याकडे मी गमतीशीर पद्धतीने बघतो. त्यामुळे त्याचा मला त्रासही होत नाही कधी निगेटिव्ह रिव्ह्यूचा, आणि त्यांनी खूप कौतुक केलं तर मूडवर मासही चढत नाही. बरं, इंडस्ट्रीतनं रिस्पॉन्स? इंडस्ट्रीतनं म्हणजे हिंदीतनंच जास्त आहे. मराठीतली लोक अजून आपली बघतायत आणि त्यांना कदाचित माहिती पण नसेल. माहिती पडायला पाहिजे ना, 4था दिवस झालंय ते सगळं. पण संदीप पाठक असल्याने बरेचसे मित्र आहेत, साधारण एक 20-25 मिनिटं बोलतायत. आणि संदीपचं तर असं म्हणणं होतं की उपया, मला हा सिनेमा बघून असं वाटतंय की मी काळाच्या मागं राहिलोय की काय, अशी त्याची एक जेन्युइन म्हणणं होतं की त्याला कॉम्प्लेक्स आला. तो म्हणला की आता चित्रपट ज्या पद्धतीत कंटेंट कन्सीव्ह होतोय, ज्या पद्धतीत तो टेक्निकली एक्झिक्यूट होतोय, आणि मी ज्या पद्धतीत काम करतोय, तेव्हा मला असं वाटतंय की अरे मी अजून तिथल्या तिथेच काम करतोय, ही मंडळी तर पुढे निघून चालली आहेत. असा एक त्याला हे आला, हे आत्मपरीक्षण. मला त्याची ही रिॲक्शनच एवढी आवडली. आणि तो म्हणाला की ते स्वतःला गृहीत धरणं आणि स्वतः आहे त्या वातावरणातच मस्त स्वतःचं कौतुक 4 जणांकडनं तेच ऐकणं, हे किती फसवं असू शकतं. याचा एक पॉईंट ऑफ रिअलायझेशन मला हे पिक्चर झाल्यावर झालं की काय लेवलवर विचार चाललेला आहे, काय लेवलवर ते कन्सीव्ह होत आहे, काय लेवलवर ते करतायत, काय लेवलवर एक सुपरस्टार एका कॅरेक्टरसाठी सरेंडर होतोय. तर हे सगळंच शिकण्यासारखं आहे. आणि मी मागं पडतोय की असा कॉम्प्लेक्स आला त्याला, आणि हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं त्यांनी. नाहीतर हा प्रामाणिकपणा पण नसतो सर, असं मला म्हणायचं आहे. की एखाद्याला एखादं कलाकृती बघून असं वाटणं आणि त्यांनी प्रामाणिकपणे असं व्यक्त होणं, हे व्यक्त होण्याचं सुद्धा एक धाडस आहे. त्यामुळे मला, म्हणून मी त्याचं नाव घेतलं की बऱ्याच जणांचे झालेत फोन आणि सारखे चालू पण आहेत आत्ता, पण त्याची रिॲक्शन मला खूप महत्वाची वाटली. आणि बाकी मित्रांमध्ये वगैरे नाही, ती क्रेज असते, वेड्यासारखी क्रेज आहे. म्हणजे कोण कुठले ओळखीची माणसं, म्हणजे ज्यांच्या मी ओळखीचं आहे हे ज्यांना माहिती आहे ते त्यांना एक पानभर मेसेज पाठवतात आणि प्लीज हा त्याला कन्वे कर म्हणून सांगतात. अशा पद्धतीचं ते सगळं चालू आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे, छान वाटतंय. पण तुम्ही यशानंतर सुद्धा जमिनीवर पाय ठेवणं हे उपेंद्र लिमयेचं एक वैशिष्ट्य आहे, ते कसं काय? नाही, तसं काही नाही मला, कारण ते सिच्युएशनल आहे असं मला वाटतं. की मग ते जोगवा असेल किंवा अगदी इंटर कॉलेजिएटला मिळालेलं बेस्ट ॲक्टरचं असेल, पुरुषोत्तम करंडकचा बेस्ट ॲक्टर म्हणून मिळालेला अवॉर्ड असेल, किंवा पुरुषोत्तम करंडकला मला एका वर्षी बेस्ट ॲक्टर मिळालं होतं, पुढच्या वर्षी बेस्ट डिरेक्टर मिळालं होतं. तर पुरुषोत्तम करंडक हे म्हणजे पुण्यामध्ये नॅशनल अवॉर्ड काय, ऑस्करच्या वरती त्याची क्रेज असते. त्यांना असं वाटतं की जगात भारी फक्त हेच, असं अशा ह्याच्यात असतं ते. त्यामुळे ते बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हो, ते मिळालं वेळ ठीक आहे. जर तेव्हा तर आपलं 20-21 वर्षाचा असतो आपण, तेव्हाच मला असं लक्षात आलं की हे आहे ठीक आहे, ह्या वर्षी आहे. ह्याच्या वर्षी आधी पण जितकी वर्ष आले तेव्हा कोणतरी बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट डिरेक्टर होताच की. यावर्षी मला मिळालं आहे. माझा कस तेव्हा लागेल जेव्हा मी लॉंग टर्ममध्ये स्वतःला प्रूव्ह करू शकेन. आणि इथे पण मला आत्ता असं तेच वाटतं की कन्सिस्टन्सी हॅज टू बी देअर.
द ब्युटी ऑफ दिस फील्ड इज की इथं रोज तुम्ही नवीन काहीतरी शिकत असता. ज्या दिवशी मी असं म्हणतो की माझा ॲक्टिंगचा सगळाच अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, त्या दिवशी मी अनेक वेळा हे वाक्य म्हणालो आहे, त्या दिवशी मी माझ्या क्षेत्रातनं VRS गेला हरकत नाही, कारण माझ्याकडे नवीन देण्यासारखं काहीच शिल्लक नाही. तर म्हणजे जमिनीवर पाय मला ही परिस्थितीच ठेवायला भाग पडते, कारण की हो आत्ता झालंय, उद्या माझं येणारच आहे ना काम. इतकं बंपर यश विशेषतः ह्या सिनेमाचं म्हणजे 4 दिवसात कोणीही कलाकारांना एकदम असा सुटला असता. हो नाही पण ते माझं त्याच्यातलं छोटंसंच कॉन्ट्रीब्युशन आहे, पण व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ सच ब्लॉकबस्टर फिल्म. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की इथे कन्सिस्टंटली तुला चांगलं काम प्रूव्ह करायला लागतं. त्यामुळे कुठल्याही एका कामाने, कुठल्याही एका यशाने हुरळून जायचं कुठल्याच ॲक्टरला गरज नाही, आणि कुठल्याही एखाद्या फ्लॉपने वाईट वाटून घ्यायचंही कारण नाही आहे. ॲव्हरेजमध्ये कन्सिस्टंटली तू बरं काम करतोयस ना, लोकांपर्यंत बरं काम देतोयस की नाही, ह्याचं भान फक्त असलं पाहिजे. हे भान माझ्याकडे राहावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकी पण तरीसुद्धा एक आहे की ह्या सिनेमाबद्दल जे पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे ना, त्याच्यामध्ये असंही आहे की अशा पद्धतीची फिल्म आपल्याकडे झालीच नाही. बरोबर. म्हणजे माझ्या अनेक मित्रांची रिॲक्शन अशी होती की अशा पद्धतीने सीन कन्सीव्ह करणं आणि अशा पद्धतीने तो ट्रीट करणं, याच्यासाठी मी इतकी वर्ष हॉलिवूडचे सिनेमा बघायचो. एक्झॅक्टली. की आणि आपल्याकडे एक मसाला हिंदी सिनेमा बघून अशी लाज वाटायची हॉलिवूडचा पिक्चर बघितल्यावर. आपल्या लोकांना असा विचारच करता येत नाही, आपल्या लोक अशा पद्धतीचं काही कन्सीव्हच करत नाही आणि अशा पद्धतीचं हे होतच नाही. पण ॲनिमल बघितल्यानंतर असं वाटलं की नाही रे, काही त्यांची उगाच हे करायची हे गरज नाही. आपल्याकडे तितक्याच ताकदीची माणसं आहेत आणि आपल्याकडे तितक्याच पद्धतीचे हुशार, नॉट ओन्ली कंटेंट वाईज पण टेक्निकली पण. म्हणजे द वे ही शॉट द फिल्म, ज्या पद्धतीत अमित रॉय माझा आवडता DOP आहे, त्यांनी जर शूटिंग ज्या पद्धतीत केलं आहे किंवा BGMवर ज्या पद्धतीत काम केलेलं आहे आणि टेक्निकली ज्या पद्धतीत ती एक्झिक्यूट केली आहे, तर त्या अनेक मित्रांचे मला असे फोन आले की ही भूक आमची हॉलिवूडच्या चित्रपटांनी भागायची, ही पहिली हिंदी फिल्म असेल ज्याने आमची ही भूक भागवली. आणखीन एक गोष्ट झाली की सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदर ना लेंथ बद्दल उलटसुलट चर्चा होती, पण सिनेमा आवडल्यानंतर ती गेलेली आहे. हो, प्रश्नच नाही. कारण की मी स्वतः म्हणालो होतो, इथंच आपण आत्ता बसलो याच्या समोरच जेमेट नावाचा स्टुडिओ आहे, तिथंच मी असं तेलुगूचं डबिंग केलेलं आहे. तर तेव्हा मला तो म्हणाला की 3 तास. मी म्हटलं झाली का लॉक, आणि त्यांनी मला सांगितलं एवढी वेळ झाली. म्हटलं अरे कोण बघणार एवढं, 3 तास 21 मिनिटं. तर मी म्हटलं अरे एवढी कोण बघणार, असं मी त्या एडीला म्हणतोय. पण तो म्हटलं की संदीप सर कन्व्हिन्स्ड आहेत आणि त्यांना खात्री आहे की लेंथ प्रॉब्लेम नाही होणार, माझा कंटेंट एवढा स्ट्रॉंग आहे आणि इट इज गोइंग टू वर्क आणि इट वर्क्स. म्हणजे कालचं एक इंटरेस्टिंग तुम्ही अजून हे केलं की नाही, रामगोपाल वर्मानी माय रिव्ह्यू म्हणून हे आहे, त्यात रामू असं म्हणलं की ती इतकी होल्ड होते फिल्म, ही 4.5 तास असली असती तरी सुद्धा मी विदाऊट एनी कंप्लेंट बघितली असती. एक्झॅक्टली. ज्या पद्धतीत ती प्रेझेंट केली आहे, इट होल्ड्स यू लाईक एनिथिंग. त्यामुळे लेंथ म्हणजे कंटेंट बरा असेल तर लेंथ मॅटरच करत नाही. म्हणजे एखादी 2.5 तासाची फिल्म असेल ती पण बोर होतेच ना. म्हणजे असं काही नाही 100 मिनिटाची फिल्म टू डू विथ द लेंथ. अल्टिमेटली व्हॉट मॅटर्स दॅट इज अ कॉन्टेंट, असं मला वाटतं. बरं, घरच्यांची काय रिएक्शन? घरचे खूपच खुश आहेत. म्हणजे माझा मुलगा आणि मुलगीच सेलिब्रिटी झाली असं त्यांना वाटतंय. कारण की तुझे बाबा, तुमच्या बाबांचा परफॉर्मन्स, तुझे बाबा, तुझे बाबा, तुमचे बाबा, तुमचे बाबा, काका, काकांचं काम, काका, असे ह्या दोघांना इतके नॉनस्टॉप हे येत आहेत आणि ते मला फॉरवर्ड करत आहेत. माझ्या मुलाची रशियातली मैत्रीण किंवा आणखी परदेशातल्या वेगवेगळ्या मित्रमैत्रिणी ते तिकडचं हे पाठवत आहेत. त्यामुळे तेच खुश आहेत की अरे ते एवढ्या लेवलवर सगळं चाललेलं आहे. त्यामुळे मला मजा येते. म्हणजे हे सगळं म्हणजे अपेक्षेच्या पलीकडचं. हो, किंवा जसं मी तुम्हाला म्हणालो की आजूबाजूची जी ओळखीची लोक आहेत त्यांना त्यांच्या ओळखीचे आणि हे लोक मेसेज करून पाठवतात की ते तुमच्या ओळखीचे आहेत ना उपेंद्र लिमये, प्लीज आमचा हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आम्हाला एवढं बरं वाटतं ना की ते तुमच्या ओळखीचे आहेत. तर अशा लेवलवर ते काहीतरी सगळं पसरलेलं आहे आणि ते वाटतं, ते छान वाटतं. म्हणजे पेस्ट्रीच्या वेळेस असं झालं होतं, प्रत्येक शो नंतर, कारण तेव्हाही असाच इंटरव्हललाच माझा सिक्वेन्स होता, इथेही तेच झालंय, इंटरव्हललाच तो एक सिक्वेन्स येतो. त्यामुळे प्रत्येक इंटरव्हल नंतर तो फोन आणि मेसेज चालू असतो, त्यामुळे तो सायलेंटवरच असतो माझा फोन. म्हणजे
फायनली जी उपेंद्र लिमेची निवड दिग्दर्शकांनी केली ती उपेंद्र लिमेनी चांगल्या पद्धतीने ती पडद्यावर आणली. म्हणजे मी प्रयत्न केला असं म्हणेन आणि इट वॉज डेस्टाईन्ड. जसं मी अनेक वेळा म्हणालो की अगदी जोगोपासून कालच्या ॲनिमलपर्यंत कुठलीच भूमिका मी ठरवली नव्हती की मी करणार आहे. मला असंख्य आजूबाजूला असलेल्या बुद्धिवान दिग्दर्शकांवर विश्वास आहे. तुम्ही तुमचं काम चांगलं करत राहा, तुमचा वकूप त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते तुम्हाला चांगले कॅरेक्टर्स ऑफर करतात. जशा मला ह्या सगळ्या तुमचं काम बोलतं तर तुम्ही जेव्हा सांगायला लागतं ना ह्या भूमिकेसाठी मी किती कष्ट केले तरी ही माझी भूमिका, काही गरज नाही. लोक सुज्ञ आहेत, त्यांना कळतं आणि ते करतात. त्यामुळे संदीपनी एक उत्तम भूमिका ऑफर केली आणि या निमित्ताने मला एका चांगल्या ब्लॉकबस्टर खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर की जी 3 दिवसामध्ये 350 कोटीचा बिझनेस करते अशा एका ब्लॉक आणि इम्पॅक्ट महत्त्वाचं म्हणजे इम्पॅक्ट लोकांवर अतिशय प्रभाव टाकणारा सिनेमा. तर त्याचा एक भाग स्पेशल अपीअरन्सच्या निमित्तानं होईना का होईना होता आलं. आणि मला तो म्हणाला होता तेव्हा की उपेन तुला असं वाटतंय की हा फक्त एक सीन आहे, कोणीच तुला विसरू शकत नाही. नाही एक सीन वगैरे काय नसतं, एका सीन मध्ये पण तुम्ही अख्खा सिनेमा आपला मॅटर नाही करत, ते कॅरेक्टर किंवा आणि प्रेझेंटेशन कॅरेक्टर आणि हे मॅटर करतं आणि तसं ते झालं. इट वर्क्ड. आणि मराठी माणूस तुमच्यावर विशेष खुश आहे. हो त्यांना म्हणजे जसं तुम्ही म्हणता तसं की कोणालाच माहीत नव्हतं, नाही तर जनरली आणि मराठीतला उपेंद्र लिमेचा आता ॲनिमल मध्ये भाग आहे असं कुठली बातमी पण आली नाही, काही नाही. मी सोशल मीडियावर कुठं नसल्यामुळे मी पण मला मुळात ती सवय नाही फार असा, त्यामुळे तो एक त्यांच्याकडे एक प्लेझंट सरप्राईज मिळाला. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये खास ॲनिमलच्या निमित्ताने उपेंद्र लिमे. आता माझ्या मनात जे जे काही प्रश्न होते ते मी आपल्या गप्पांच्या ओघामध्ये फक्त मांडत गेलो आणि त्यांनी जी काही चौफेर बॅटिंग केली, सिंगल्सचं कुठे घेतलंच नाही, चौकार आणि षटकारच. आणि ते त्यांचं वैशिष्ट्यच आहे की मनापासून व्यक्त व्हायचं आणि आपल्याला जे काय म्हणायचे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, ही जी त्यांची प्रामाणिक भावना आहे ती त्यांच्या बोलण्यामध्ये मला नेहमीच जाणवते. ॲनिमलच्या निमित्ताने ते आज इकडे आले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अतिशय प्रांजळपणे, मनमोकळेपणे आणि इतकं म्हणजे अगदी स्पष्टपणे बोलला त्याबद्दल खूप खूप आभार. मंडळ आपला आभारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.